जबरदस्त एफर्ट आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास. 3 स्ट्राईक एंड वरती गणेश, नॉन स्ट्राईक एंडला विवेक आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र 2 पंच डिसिजन घेतील. डेड बॉल. यस, पंचांचा निर्णय आलाय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी आपण पाहत असाल इथे मैदानाच्या आतमध्ये. धाबा झाले तेव्हा तर धावफलका भोवती 3 धाबा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. गणेश आपण पाहू शकाल. 9 सेकंड वरती विवेक आपल्याला पाहायला मिळतोय. नो चेंडू घोषित केलं आणि इथे एक सिंगल नक्कीच येते. फ्रीचा चेंडू सिंगलच्या माध्यमातून धाबा झाले ते मात्र धावफलकावरती 4 धाबा, 4 रन्स आपण पाहतो धावफलकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. एफर्ट मात्र इथे आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतो. टेम्परामेंट आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. इथे मात्र आड्या बॅट खेळ चेंडूला हाईट दिली आहे आणि तिथे मात्र भेटेल 6 धाबा षटकार. पंचांचा इशारा येईल. धावा झाल्या त्या मात्र धावफलकावरती या 6 अंकानं आपण जर पाहिलं तर धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र 10 धाबा, 3 रन्स आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. एफर्ट मात्र दिलाय. चांगल्या पद्धतीचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. 10 या अंकावरती एफर्ट मात्र आपण पाहिला. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. आता बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली कामगिरी आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहिलं आणि आतापर्यंत धाबा झाले तर मात्र 10 धाबा, 10 रन्स आपण पाहतोय. भुरभुशी 11 आणि धनंजय भुरभुशी आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आक्रमण केलं. आणखी एक फ्लॅट खेळतोय. स्कोरला मात्र भेटतील त्या धाबा. 6 धाबा षटकार. या 6 धाब्याने धावफलकावरती धाबा आल्यात तर मात्र जर आपण पाहिले तर 16 धाबा, 16 रन्स आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी पार पाडली जाते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. एफर्ट मात्र चांगला पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. आक्रमण करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल येते आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धाबा झाल्यात त्या 17 धाबा. पहिले षटक येथे मात्र मार्गक्रमण करतोय गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून. गणेश आणि विवेक आपण पाहतोय. गणेश स्ट्राईक एंड वरती, विवेक नॉन स्ट्राईक एंड वरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी आपण पाहतोय. घराळवाडी ग्रामस्थ मंडळ घराळवाडी यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट चेंडू आपण पाहिला तर इथे मात्र एक वॉर्निंग दिली जाते आणि डॉट चेंडू आपण जर पाहिला. पहिल्या षटकाची सांगता धावा झाले ते मात्र धावफलकावरती 17 धावा. चला टीम मीटिंग नको. नेक्स्ट ओव्हर ज्याला द्यायची आहे त्या गोलंदाजाला फक्त 5 रन करा. कारण आपण एका बाजूलाच खेळतोय. क्षेत्ररक्षण लगावताना कधी तकलीफ होते जेव्हा दोन्ही एंड कडनं खेळलं जातं. आपण एकाच एंड कडनं खेळतोय त्यामुळे जास्त वेळ दौडू नका प्लीज. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत बॅटिंग करणारी टीम्स आपण पाहतोय. 17 धाबा जमवल्या पहिल्या षटकामध्ये. बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. धनंजय भुरभुशी टीम कडनं गणेश आणि इथे जर आपण पाहिलं तर विवेक आपण पाहतोय. गणेश आणि विवेक. आता मात्र रोहित गोलंदाजी ट्रॅक वरती, विवेक बॅटिंग करतोय स्ट्राईक एंडला. आक्रमण केलं. पहिल्या चेंडू वरती चेस्ट लेवलचा चेंडू फक्त फ्लाईट केलाय. फ्लाय दिले आणि चेंडू स्काय मध्ये निघून जातोय. 7 साधी धाबा झाले तेव्हा त्या धावफलकावरती 23 धाबा, 23 रन्स आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं.
चांगल्या पद्धतीची कामगिरी आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. धाबा झाल्या त्या मात्र 23 रन्स आपण पाहतोय. बुरबुशी 11 आणि दुसऱ्या बाजूला धनंजय बुरबुशी टीम्स आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहू शकाल. स्लो चेंडू आणखीन एक भिरकावून दिलाय आणि या चेंडूवरती देखील मिळतील 6 धावा. 6 धावे धावफलक सरसावले. धावसंख्या लगावली जाते ती मात्र 29 या अंकावरती 29 रन्स आपण पाहू शकाल. 29 धावा धावफलकावरती जमा झाल्या आहेत आणि धावफलक इथे मात्र सरसावलं जाते 29 रन्स या धावसंख्येवरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा एफर्ट आपण पाहू शकाल. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. 29 रन्स बॅक टू बॅक 2-6. तिसऱ्याचा प्रयत्न भिरकावलाय चेंडूला पाहायचे डिक्लेअर झोन मध्ये सिंगल येते आणि 30 धावा धावफलकावरती. थोडं या बाजूला खेळतोय तर 3-6 नक्कीच झाल्या असत्या. यापूर्वी इंद्रजितने 3-6 लगावल्यात. बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल आली आहे. धावा झाले ते धावफलकावरती 31 धावा 31 रन्स आपण पाहू शकाल धावफलकावरती. पुन्हा इथे मात्र स्लो चेंडू गती परिवर्तन आणखीन इथे मात्र आपण पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळते. धावा झाले ते मात्र 31 धावा 31 रन्स. आक्रमण केले जाते. 4 येथील चौकार येतोय आणि धावा झाले ते मात्र 35 धावा 35 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 35 धावा चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला एफर्ट. गोटेवाडी विपक्ष काटेकरवाडी दोन्ही टीमने सज्ज राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. गोटेवाडी टीमचा संघनायक आणि काटेकरवाडी टीमचा संघनायक आपण लगेचच व्यासपीठाच्या समोर यायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. गोटेवाडी टीमचा संघनायक आणि काटेकरवाडी टीमचा संघनायक आपण व्यासपीठाच्या समोर यावं जिथे नाणेफेक होईल. जिथे मात्र धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल. धावा झाले ते मात्र 35 धावा 35 रन्स आपण पाहताय. इथे मात्र चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. एफर्ट दिलाय. यावेळेस पुन्हा आक्रमण करतोय. इथे मात्र एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल काय? दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय विवेक आणि आपण पाहतोय गणेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळते. 2 धावा तब्बल जमवल्या. धावा झाल्या त्या 37 धावा 37 रन्स आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एफर्ट दिला. चांगली कामगिरी होते. आक्रमण केलंय. बॅटच्या रनर मध्ये आलाय गणेशच्या हवाई सफर आणि तिथे मात्र नो चेंडू देखील घोषित केलाय. ऍक्शन थ्रोचा नो चेंडू. आपल्या काही नियमावली असेल पेनल्टीचे रन्स असतील तर ते देखील ऍड करा. बघा आपल्या कराड असोसिएशनच्या माध्यमातून ऍक्शन थ्रोचा नो 2 6 नोची 1 7 आणि पेनल्टीच्या 2 टोटल धावा झाल्यात 9 बरोबर ना. नो चेंडूची 1 षटकार आलाय त्या 6 पेनल्टीच्या 2 बरोबर का. टोटल 9 धावा ऍड केल्या जातील. धावा झाले ते मात्र 46 धावा. इथे मात्र आपण पाहतोय गणेशने मात्र चांगलं हेरलं. चांगला फटका खेळला. चांगली कामगिरी दाखवली. राजूजी नाकवा आणि इर्शाद सर चांगली पंचांची भूमिका पार पाडली जाते त्यांच्या माध्यमातून आणि इथे मात्र धावसंख्या झाली ती मात्र 46 रन्स आपण पाहतोय. चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. दोन धाबा इथे मात्र जमवले आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धाबांनी धावफलक सरसावलं ते मात्र 48 या अंकावरती
आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र आपण पाहिलं एक सिंगल येते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट धाबा झाले तर मात्र 50 धाबा आपल्या स्पर्धेमध्ये 50 धाबा जमवले संघानं. त्याचं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. तो संघ म्हणजे आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ धनंजय भुरभुशी संघ ज्याने मात्र धाबा जमवल्या त्या 50 धाबा आपल्या सांघिक धावसंख्या इथे मात्र जमवल्या 50. आक्रमण केले वर चेंडू क्षेत्ररक्षक इथे मात्र थोडासा फंबल झालाय परंतु 2 धाबा नक्की आल्या. गुड रनिंग भेटून तो विकेट देखील आपण चांगली पाहतोय. धाबा झाल्या त्या मात्र 53 धाबा 53 रन्स आपण पाहतोय. 52 रन्स 52 धाबा धावफलकावरती. आत्ताच्या 2 धाबा 52 रन्स. इथे मात्र आपण पाहतोय गणेश मात्र आता थकलाय, थकवा जाणवतोय मैदानाच्या आतमध्ये परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. गोटेवाडी टीमचा संघनायक आणि काटेकरवाडी टीमचा संघनायक आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या जिथे टॉस होईल इनिंग ब्रेक मध्ये. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पाहू शकाल परंतु एक सिंगल नक्कीच मिळवली जाते. 22 रुपयाला सिंगल येते आणि धावफलकावरती धाबा झाले ते मात्र 53-54चं लक्ष इथे मात्र ठेवले भुरभुशी 11 टीम समोर. ते धनंजय भुरभुशी टीम न चला 1 मिनिटामध्ये धनंजय भुरभुशी टीम फिल्डिंग लावून घ्या, वेळ वाचवा आणि त्यासाठी या गोटेवाडी टीमचा संघनायक आणि काटेकरवाडी टीमचा संघनायक.
तर नक्कीच आपण पाहतो भुरभुशी 11 आणि धनंजय भुरभुशी टीम आपण पाहू शकाल. मॅच मात्र रंगतदार आहे आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं धावा जमवायच्या आहेत त्या 54 धावा धावफलकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं धनंजय भुरभुशी टीम बॅटिंग दाखवली, चांगली कामगिरी केली, चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपण पाहिला. 53 धावा जमवल्या आणि 54 धावांचं लक्ष ठेवलं ते भुरभुशी 11 टीम धनंजय भुरभुशी टीमनं. चला विनंती आहे पंच आपण वॉर्निंग द्या. चला फिल्डिंग वाली टीम धनंजय भुरभुशी आपण लागलीच या ठिकाणी फिल्डिंग लावून घ्या, वेळ दौडू नका. आपल्याला एक दिवसामध्ये आपली स्पर्धा कंप्लीट करायची आहे. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, चांगलं आयोजन आणि नियोजन आपण पाहताय, चांगल्या पद्धतीचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. बारीक सारीक गोष्टींवरती लक्ष दिलं जात आहे. घरावरही ग्रामस्थ मंडळ तरुण मंडळ स्पीडअप करा. चला विनंती असेल. 2 बॅटरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रोहित आणि स्वप्नील आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी येतोय महादेव आपण पाहतोय गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय. श्री ज्योतिर्लिंग चषक 2024 हा पर्वकाळ आपल्याला पाहायला मिळतोय. धावा इथे जमवायच्या आहेत त्या 54 धावा. पहिला चेंडू आपण पाहतोय आणि इथे मात्र आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय आणि या धावा झालेत त्या मात्र इथे मात्र एक सिंगल धाव आली आणि सिंगल धावेने खातं ओपन झालेलं आहे. चांगल्या पद्धतीच एक सिंगल आली आणि सिंगलच्या माध्यमातून श्री गणेश झाला या मॅचचा, जिथे मात्र 54 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. थोडासा इथे डेड बॉल आपण पाहतोय. इथे चांगल्या पद्धतीचा खेळ पहिल्या मॅच पासून झालाय. यानंतरची मॅच असेल गोटेवाडी विपक्ष काटेकरवाडी, दोघांमध्ये लढत होईल, दोघांमध्ये संघर्ष होईल. परंतु इथे भुरभुशी 11 आणि धनंजय भुरभुशी मध्ये आक्रमण सुरू आहे. यावेळेस आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू, वाईड चेंडू पंचांनी हेरलं, विचार विनिमय केला आणि अतिरिक्त एक सिंगल धावा आली. धावा झाल्या त्या मात्र 2 धावा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आलंय मैदानामध्ये. पंचांची भूमिका चांगली पार पाडली जाते. हो हेलिकॉप्टर षटकार, चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला, बुंद्यातला गावठी म्हटला तर बुंद्यातला चेंडू आला. बुंद्यातला चेंडू खांद्याच्या जोरावर बुंद्यातून उपसला. 6 धावांसाठी षटकार लगावला. धावा झाल्या तर मात्र धावफलकावरती 8 धावा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. सज्ज झालाय आता बॅटर मात्र तो षटकार खेचल्यानंतर स्वप्नीलनं स्वप्न साकार करण्याचं पहिलं पाऊल टाकलंय. या षटकारानुसार षटकार लगावलाय. दडपण असेल आता गोलंदाज आपण पाहतोय महादेव वरती. फुलटॉस दडपण म्हटलं मी आणि चूक झाली, लाईन बिघडली. परफेक्ट कार्यक्रम उरकलाय. फुलटॉस चेंडूवरती मिळवल्या 6 धावा. षटकार आलाय. धावा झाल्या ते धावफलकावरती 14 धावा. 14 रन्स आपण पाहताय. चांगली कामगिरी केली आहे. चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवला जातोय. एक चाणक्य नीती दाखवली. पहिला रडार मध्ये आला त्याला फ्लाइट केला, दुसरा फुलटॉस आला त्याला हाईट देऊन फ्लाइट केलाय. शॉर्ट लेंथ वरती आलाय. क्षेत्ररक्षक आहे, किती धावा मिळतील? क्षेत्ररक्षण चांगलं, सिंगल आली आणि धावा झाल्या त्या मात्र 15 धावा. 15 रन्स आपल्याला पाहायला मिळतात आणि 15 धावेने धावफलक इथे मात्र सरसावलं जातोय. धावफलकावरती 1 या अंकाने 15 धावा आल्या. 2 6 लगावल्या स्वप्नीलने. आता मात्र बॅटिंग करतोय तो रोहित. आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची वरची कड, स्वतः गोलंदाज महादेव, चूक होणार नाहीये. कॅच होते, बॅटर जातोय बॅक टू पॅव्हिलियन आणि जावंच लागेल. विकेट मिळवलाय गोलंदाज महादेवनं.
स्क्वेअर लेगला भिरकावतोय. 2 धाबा नक्कीच मिळवल्या. 2 धाबांनी धावफलक सरसावलं गेलं. धावसंख्या लगावली गेली 2 या अंकाने. ते मात्र 17 या अंकावरती 17 रन्स आपण पाहतोय. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. धाबा झाले ते मात्र 17 धाबा. आणखीन धाबा जमवाव्या लागतील. चांगली कामगिरी करावी लागेल. एफर्ट द्यावा लागेल आपल्या टीम साठी. बॅटल रंगलंय. चांगली कामगिरी करतायत. चांगला खेळ दाखवतायत. चांगल्या खेळाचं सादरीकरण केलं जातं. टीम मीटिंग नकोय. बोलायला त्याला 5 रन करा गणेश. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपली 1 दिवसीय स्पर्धा आहे. आयोजकांना स्पर्धा कंप्लीट करून लागलीच. आपण जर पाहिलं तर हा कार्यक्रम उरकायचा आहे. बक्षीस वितरण सोहळा देखील कंप्लीट करायचा आहे. संध्याकाळी प्राइज सेरेमनी. रबर बॉलची ही स्पर्धा कराड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहतोय. JCC स्पोर्ट्स क्रिकेट क्लब घराळवाडी आणि ग्रामस्थ मंडळ घराळवाडी आयोजित श्री ज्योतिर्लिंग चषक 2024 श्रावण मासातील पर्व काळ. भगवान भोलेनाथाचा पर्व काळ सुरू झालाय. पवित्र महिना ज्याला म्हटलं जातं हिंदू लोकांसाठी, हिंदू सणासाठी, तो या ठिकाणी सुरू आहे. तो आपला श्रावण मास महिना. गणेश त्याला वेळ दौडू नका. धाबा झाले ते मात्र 17. सायकलवरती बॅटर खेळतोय स्वप्नील, ज्याने 2-6 मागच्या षटकामध्ये देखील लगावलेत. फुलटॉस चेंडूला बॅटच्या रडारमध्ये घेतलाय. चुकीला माफी नाही. व्यासपीठाला दिले सलामी. ठोकलाय 6 धाब्यांसाठी षटकार. 6 धाबा झाल्या. धाबा झाले ते मात्र 23 धाबा. 23 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली कामगिरी आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. धाबा झाल्या त्या 23 धाबा. या षटकामध्ये 20-22 धाबा आल्या. 23 धाबा आल्या. सामना मजेशीर ठरेल. सामना गमतीशीर ठरेल. 23 धाबा आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र लेग बाईस मध्ये देखील झोन सिंगल येते. धाबा झाले ते मात्र धावफलकामध्ये 24. प्रयत्न आहे. प्रयत्नशील आहे. प्रयत्न करतोय तो मात्र बॅटर स्वप्नील. 24 धाबा. 24 रन्स. यावेळेस आपण पाहतोय चाणक्य नीती दाखवले गणेशने. पहिला चेंडू फुलटॉस गेला. 6 मिळवल्यास दुसऱ्या चेंडू पासून मी थोडीशी परती करतो, वापसी करतो हे दाखवलं गोलंदाज गणेशनं. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. एफर्ट मात्र दिला जातोय. चांगली कामगिरी मात्र केली जाते. शॉर्ट चेंडू होता. कव्हर मध्ये खेळलाय. स्वीट साऊंड आलाय. टुक 4 मिळतील काय? चौकार. 4 धाबेने धावफलकावरती धावा आल्या त्या मात्र 28 धाबा. 54चं लक्ष. अद्याप सहज सामना सोडलेला नाहीये. स्वप्नील हे दाखवून देतोय मी अद्याप मैदानामध्ये आहे. माझ्या हातात अजून बॅट आहे. बॅटची करामत करायची अजून बाकी आहे. मी माझ्या बॅटने तुम्हाला उत्तर देईन हे दाखवले स्वप्नीलने मॅच मध्ये आतापर्यंत. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला एफर्ट मात्र स्वप्नील. गणेशला मात्र कमबॅक करावा लागेल. परती करावी लागेल गणेशला. अद्याप आपल्या संघासाठी बॅटिंग देखील चांगली केली गणेशने, परंतु आता गोलंदाजीने देखील तितकीच बहारदार कामगिरी करावी लागेल आपल्या टीमसाठी. हेलिकॉप्टर पुन्हा उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर. सी ड्राईव्हला धिरकावला हेलिकॉप्टर स्ट्रोक. मिळतील धाबा 6. धावफलकावरती धाबा झाल्यात त्या 34 धाबा. मी म्हटलं सामना संपलेला नाहीये. सामना मी सोडणार देखील नाहीये आणि सामना मी सोडलाच नाहीये. मी लढत राहीन. सतत लढत राहीन. सतत लढतच राहीन. हा या ठिकाणी दाखला दिला या बॅटरने षटकार लगावत असताना. चांगली बॅटिंग. चांगला परफॉर्म करतोय तो फलंदाज. आपण जर पाहिला स्ट्राईक एंडवरती स्वप्नील. पुन्हा इथे मात्र खेळतोय कव्हर. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये खेळतोय. गॅप आहे का पाहायचंय आणि तिथे देखील मिळतील 4 धाबा. चौकार पंचांनी घोषित केलाय. धावफलकावरती धाबा झाल्यात त्या 38 धाबा. 38 रन्स. यानंतर गोटेवाडी आणि काटेकरवाडी या दोघांमध्ये लढत असेल. सामन्याची रंगत वाढली. स्कोर इथे मात्र आपण पाहू शकाल. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 16 धाब्यांची. 6 चेंडू 16 धाबा. 16 रन्स आपण पाहतोय.
चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 16 धाब्यांची गरज. मॅच दोन्ही बाजूला. चला टीम मिटिंग नकोय गोलंदाजाला 5 रन करा. इथे मात्र संकटामध्ये आलाय तो गोलंदाजी करणारा संघ धनंजय बुरबुशी. बुरबुशी 11 टीम बॅटिंग करते. धनंजय बुरबुशी टीम आता मात्र संकटामध्ये आहे. विचार विनिमय सुरू झालाय. चर्चा सुरू झाली आहे. सल्ला घेतला जातोय. चर्चेचा विषय ठरतोय. 6 चेंडू 16 धाबा कशा रोखल्या जातील. 16 धाबा 6 चेंडू. चला टीम मीटिंग नको प्लीज. मी वारंवार रिक्वेस्ट करतोय. एका दिवसामध्ये आपल्याला ही स्पर्धा कंप्लीट करायची आहे. 6 चेंडू आणि 16. 6 चेंडू 16चं समीकरण आपण पाहू शकाल. विवेक गोलंदाजी करतायत. 6 चेंडू 16 धाबा 16 धाबा 6 चेंडू. स्ट्रायकर वरती किरण. 6 चेंडू 16. विवेकचे षटक आपण पाहताय. पहिला चेंडू स्वतः पॉलिथ्रो मध्ये घ्यायचा होता. सिंगल मिळते. स्ट्राईक हवी होती स्वप्नीलला आणि स्ट्राईक मिळवले स्वप्नीलने. बघा आपण पाहिलं हा चेंडू जर अडवला असता स्वप्नीलचा विकेट मिळाला असता तर नक्कीच फायदेशीर ठरला असता. परंतु इथे मात्र आपण पाहतोय स्वप्नील वरती जबाबदारी. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. बुरबुशी 11 टीमला. धनंजय बुरबुशी टीम संकटामध्ये. 5 चेंडू आणि तर मात्र वाईड चेंडू. अतिरिक्त धाब येते. गोलंदाज बघा दडपणामध्ये आहे. फलंदाज इनफॉर्म आहे. विवेकला प्रश्न पडला बॅट बॉल चेंडू देऊ की थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर काढू. ऑफस्टिकच्या बाहेर काढण्याचा निर्णय वाईट दिशेने घेऊन गेला. अतिरिक्त धावही दिली आणि चेंडूही दिला. एक्सलेंट बॉलिंग कमबॅक करतोय परंतु चाणक्यने ती दाखवली आहे. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते मात्र 4 चेंडू आणि 14 धाबांची गरज मैदानाच्या आतमध्ये. आता 80% मॅच आहे ती धनंजय बुरबुशी टीमकडं आणि 20% मॅच आहे ती बुरबुशी 11 टीमकडं. 4-14चं समीकरण. फुल टॉस दिलाय. फटका परफेक्ट खेळता आला नाही. मिसफील्ड होईल. धावा मिळतील त्या 4 आणि चूक झाली. आता मात्र 3 चेंडू आणि 10 धाबांची गरज मैदानाच्या आतमध्ये. हा टेनिस बॉल नाही रबर बॉलचा हंगाम आहे. चेंडूला लगेच ट्रिक करा. लगेच टॅप करा. अन्यथा चेंडू कधी फटीतून निघून जाईल तो कळणार नाही. आता मात्र 30 परिस्थिती मैदानात निर्माण झाली. 2 टांगेंच्या मधून चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक पाहतच राहिला आणि धाबा मिळाल्या त्या 4 आणि त्या टीम साठी आहेत खूपच फार. 3 चेंडू 10चं समीकरण. 10 धावा 3 चेंडू 3 चेंडू 10 धावा. अद्याप स्वप्नील आहे मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट चेंडू. चेंडूला उंची आहे. क्षेत्ररक्षक कुठे आहे हे महत्वाची विकेट असेल. सिंगल आली आहे आणि कॅच ड्रॉप होते आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर मिळतील त्या 4 धावा. कॅचेस विन द मॅच. टेक द कॅच विन द मॅच. लेलो कॅच जिथ मॅच. विवेक काहीच करू शकत नाहीये. त्याच्या मेहनतीला इथे मात्र साथ मिळत नाहीये. एकट्याने काहीच होत नसतं. तुमचा साथ प्रतिसाद महत्वाचा असतो. चूक झाली. आता विवेक हताश आहे की माझे प्रयत्न संपले. आता चेंडू शिल्लक असेल ते मात्र 2 धाब्यांची गरज 6 म्हणजे अद्याप पुन्हा विजयाच्या उंबरठ्याकडे स्वप्नील इन्फॉर्म मध्ये आहे. कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम आहे. तुम्हाला 6 धाबा जमवाव्या लागतील आणि धनंजय बुरबुशी टीमला 6 धाबा रोखाव्या लागतील. 2 चेंडू 6चं समीकरण. 6 धाबा 2 चेंडू. 2 बॉल 6 रन. 6 बॉल्स 6 रन्स 2 बॉल्स. पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस आहे. मी म्हटलं विवेक हताश झालाय. चूक नक्कीच होईल. या चेंडूवरती आल्या 6 धाबा आणि सामना फिनिश केलाय स्वप्नीलनं. काय बॅटिंग करतोय स्वप्नील. चांगली खेळी केली आहे. स्वप्नील जाऊ नका समोर व्यासपीठाकडे या. सामना विराचा आपला पुरस्कार घेऊन जा. स्वप्नील ठरतोय मॅन ऑफ द मॅच. स्वप्नील ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. स्वप्नील ठरतोय सामनावीर. आणि खरोखरच इथे मात्र आपण पाहतोय पावसाळी हंगामातील छत्री तुम्हाला दिली जाईल. पावसापासून बचाव कार्यासाठी ती छत्रछाया धरण्यासाठी तुम्हाला छत्री मिळेल आणि सामनावीराचा मानकरी ठरतोय तो स्वप्नील. चला गोटेवाडी आणि काटेकरवाडी टॉस जिंकला तो मात्र टॉस विन कोण आहे रे. स्वप्नीलला.
काय